आणि सांगलीमध्ये पोषण आहारामध्ये हा साप आढळला। याआधी अशा प्रकारे अनेकदा घटना घडलेल्या आहेत। गेल्या आठवड्यामध्ये नागपूरमध्ये शालेय पोषण आहारामध्ये एक मेलेली चिमणी आढळली होती। ही सुद्धा धक्कादायक घटना पुढे आली होती। नागपूरच्या पारशिवनी तालुक्यातल्या घाटरोहण ग्रामपंचायतीमध्ये ही घटना घडली। तर पुण्यामध्ये सुद्धा अशाच एका घटनेनं खळबळ उडाली आहे। शालेय पोषण आहारासाठी लागणाऱ्या धान्याला कीड लागल्याचं समोर आलंय। तांदूळ मटकीसह मूग डाळीमध्ये किडे आणि आळ्या आढळल्या। खेड तालुक्यातल्या बहुळमधल्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये हा अत्यंत धक्कादायक सगळा प्रकार पुढे आला। विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागावी म्हणून पोषण आहाराचा हा उपक्रम सुरू करण्यात आलाय। मात्र यासाठी लागणारं धान्य हे किती निकृष्ट दर्जाचं आहे हे पुढे येते आणि त्यामुळे आता अनेक प्रश्न या पोषण आहाराबाबत समोर येते। झी24 तास याचा पाठपुरावा करत राहणार आहे। आता सांगलीमध्ये पोषण आहारामध्ये चक्क साप आढळून आलाय आणि अशा प्रकारे गेल्या काही दिवसांमध्ये राज्यामध्ये अनेक ठिकाणी अशा प्रकारे पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होईल अशा सगळ्या घटना पुढे आलेल्या आहेत। सांगली, नागपूर आणि पुण्यामधून ह्या महत्त्वाच्या बातम्या आपण पोषण आहारासंदर्भातल्या पाहतोय। पोषण आहाराचा गुणवत्ता दर्जा हा किती खालावलेला आहे या संदर्भात ह्या सगळ्या घटना आपल्याला हे चित्रातून स्पष्ट दिसतंय। अर्थातच आता शासन यावर काय नेमकी दखल घेत आहे हे बघणं आपल्याला अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। विश्वजित कदम आपल्याबरोबर आहेत या संदर्भात बोलण्यासाठी आपण थेट त्यांच्याकडे जाऊया। कदम सर, आपण पाहिलं असेल पोषण आहारामध्ये किती निकृष्ट दर्जाचं सगळं धान्य वापरलं जातंय। पलूसमध्ये असं घडलंय, साप, वाळलेला साप या किटमधून आलाय। कशा प्रकारे याची दखल घेतली जाईल, काय आपण या संदर्भात भूमिका घ्याल? अत्यंत दुर्दैवी बाब आहे आणि गंभीर गोष्ट आहे। कारण म्हणजे लहान मुलांना, गर्भवती महिलांना, आमच्या भगिनींना ज्या पद्धतीचं चांगल्या दर्जेचं खाणं आणि खाद्यपदार्थ दिलं पाहिजे ही शासनाची नैतिक जबाबदारी आहे। खालच्या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची नैतिक जबाबदारी आहे। कारण शेवटी ह्याच्यात नैतिकतेचा महत्वाचा भाग येतो। आपण लहान मुलांना हे जेवण देतोय, त्यांचं भविष्य घडवतोय आणि अशा परिस्थितीत कालची घडलेली गोष्ट ही फार मोठी धक्कादायक गोष्ट आहे। आणि माझ्या मतदारसंघात पलूसमध्ये असं घडतं हे व्यक्तिगत मला फार लागला नाही। आज मी निश्चितपणे हा विषय सभागृहात घेणार आहे आणि तातडीने याची चौकशी करून जे संबंधित कारवाई असतील, ज्यांनी ह्यात अधिकारी असतील, ज्यांनी यात ज्यांच्यामुळे घडलं असेल त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी मी करणार आहे। ठीक, निश्चितच आपल्याकडून लोकप्रतिनिधी म्हणून हीच अपेक्षा आहे। मात्र एकंदरीतच या प्रक्रियेमध्ये क्वालिटी कंट्रोल असणं याकडे सुद्धा लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे। निश्चितच आपण हा सगळा मुद्दा आज सभागृहामध्ये मांडाल अशी अपेक्षा आहे। धन्यवाद, आपण झी24 तास बरोबर बोललात। विश्वजित कदम आपल्या बरोबर होते। सध्या अधिवेशन सुरू आहे तेव्हा पोषण आहाराचा हा मुद्दा जो झी24 तासनं उचललेला हा निश्चितच आज अधिवेशनामध्ये गाजेल असं दिसतंय। योग्य आहार देण्याची खरं तर शासनाची जबाबदारी असल्याचं आता कदम यांनी म्हटले। तर सभागृहामध्ये आज पोषण आहाराचा हा विषय मांडणार असल्याचं कदम यांनी सांगितलेलं आहे। राज्यामध्ये अनेक शहरांमध्ये अशा प्रकारच्या या घटना पुढे आलेल्या आहेत। गेल्या अनेक दिवसांमध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये पोषण आहाराच्या गुणवत्तेचा हा प्रश्न निर्माण झालेला आहे। नागपूरमध्ये पोषण आहाराच्या किटमध्ये मेलेली चिमणी आढळली, तर पुण्यामध्ये बुरशीयुक्त किडलेलं धान्य आढळलं। त्याचप्रमाणे आता आपण पलूसमधली ताजी घटना समोर आलेली आहे। पोषण आहाराच्या या किटमध्ये एक वाळलेला साप आढळलेला आहे। अर्थातच आता सरकार या सगळ्याची कशी दखल घेते हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरेल।